अचिवदगोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महाटेडी 2021 आजचा आपला चॅप्टर आहे लसावी मसावी. तर लसावी मसावी बघा. सर्वात पहिले आपण बघू मसावी. सोमवार, मंगळवार, बुधवार तुमचा सकाळी 8 वाजता डेली क्लास असेल मॅथचा. 3 दिवस तुमचा मॅथचा क्लास, 3 दिवस मॅथ आणि तुमचा मराठी व्याकरणचा क्लास असेल. त्यानंतर 3 दिवस असेल तुमचा बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि त्यानंतर असेल तुमचा परिसर अभ्यास. तर असे आपण 3 दिवस क्लासेसचा टायमिंग शेड्यूल तयार केलेला आहे. तर आज आपला 8 वाजता आहे मॅथचा क्लास. मसावी. तर मसावी म्हणजे काय? दिलेल्या संख्यांचा संख्यांच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठी विभाजकास मसावी असे म्हणतात. मसावी म्हणजे काय? सर्वात पहिले आपण याचा फुल फॉर्म बघू. म म्हणजे महत्तम. सा म्हणजे साधारण. वि म्हणजे विभाजक. महत्तम साधारण विभाजक मसावी. दिलेल्या संख्यांच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठी विभाजकास काय म्हणतात? मसावी. तर उदाहरणासाठी बघा. उदाहरण तर बघा. सर्वात पहिले आपण याचे सामायिक विभाजन बघूया. 12 आणि 18 दोन्ही भाग दिला. बेसकी 12 बेनव 18. इथं आपण दोन्ही भाग दिला. बेत्रिक 6. इथं 9 दोनांनी भाग नाही जात, त्यामुळे इथं 3 आणि भाग दिला. 3 एक 3. इथं 3 त्रिक 9. परत 3 ने भाग दिला. 3 एक 3. तर बघा 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. 2 सर्वात पहिले आपण 12चं बघू. 2 गुणिले 2 गुणिले 3. त्यानंतर येतो तुमचं 18चा. 2 गुणिले 3 गुणिले 3. 2 गुणिले 3 गुणिले 3. तर बघा सामायिक दोन्हींमध्ये सारखं कोणता? इथं 2 आहे, इथे पण तुमचा 2 आहे. 2 इथं आहे पण इथं नाही. इथं 3 आहे पण इथं एकच 3 आहे, त्याच्यामुळे हा 3 हा 3. तर 2 गुणिले 3 किती होता तुमचे? 6. तर आत्ताच आपण बघितलं की 12 आणि 18चा मसावी किती येतो? तुमचा 6. तर मसावी कसा काढायचा तुम्हाला समजलंच असेल. तर आपण सर्वात पहिले फॅक्टर पाडून घ्यायचे, त्याला भाग देऊन द्यायचा आणि त्यानंतर जे दोन्हींमध्ये जे सामायिक अवयव, दोन्हींमध्ये जे सामायिक अंक आहे ते तुम्ही दोन्हीमधल्या सामायिक अंकाचा गुणा करायचा. त्यामध्ये तुमचं काय मिळतं? मसावी. तर ह्याच एक्झाम्पल मध्ये बघा, तुम्हाला मी फॅक्टर पाडून दिले, आपण भाग दिला, त्यानंतर आपलं दोन्हीमध्ये जे समान आहे त्यांचा गुणा केला. 2 गुणिले 3 किती होतं? 6. तर 12 व 18चा मसावी किती येतो? 6. जर तरी तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा. नेक्स्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला परत समजून सांगेल. त्यानंतर दुसरे एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा मसावीचा. 12 20. जर तुम्हाला पहिल्या एक्झाम्पल मध्ये समजलं नसेल तर या एक्झाम्पल मध्ये समजून घेते. 12 20 24 आपल्याला मसावी काढायचा. तर सर्वात पहिले आपण फॅक्टर पाडून घेऊ. 12 त्यानंतर 20 नंतर 24. तर बघा 2 जर भाग दिला. बेसकी 12 बे 10 20 बेक बे 12 24. त्यानंतर परत 2 ने भाग दिला. बेत्रिक 6 बेपंच 10 बेसकी 12. त्यानंतर बघा, त्यानंतर इथे तुम्हाला 5 मिळतात.
3 भाग नाही जाऊ शकत. 2 दिला तिथं फक्त 6ला भाग झाला म्हणून आपण 3 देऊ. 3 1 3, 3 1 3, 3 2 6, 5 जसंच्या तसं. आता आपण देऊ 5ला भाग. 5 1 5. इथे आपण देऊ 2ला भाग. 2 1 2, 2 1 2. तर बघा तुम्हाला काय काय फॅक्टर भेटले ह्यात बघा. 2 बेसकी 12. 12ला किती फॅक्टर भेटले तुम्हाला? 2 गुणिले 2 त्रिक 6 किती भेटले? 2 गुणिले 3. हे झाले तुमची 12चे फॅक्टर. त्यानंतर 20चे फॅक्टर बघा. 20 साठी तुम्हाला काय भेटलं? 2 पंच 10 2. त्यानंतर तुम्हाला भेटलं 2 पंच 10. 2 पंच 10 नंतर फक्त तुम्हाला भेटलंय 5. सॉरी 2 10 20 आणि 2 पंच 10. त्यानंतर भेटलं तुम्हाला 5. त्यानंतर बघा 24. 24चे फॅक्टर काय भेटले तुम्हाला? बेसकी 12 यानी 2. बेसकी 12 12 आपण 24चं करतो ना. सॉरी 12 दुने 24. बेसकी 12 2चा. 3 दुने 6. त्यानंतर तुम्हाला भेटले परत 2. तर बघा कॉमन बघू आपण. तर बघा 2 गुणिले 2 गुणिले 2. त्यानंतर 2 2 2 सर्वांमध्ये सेम आहे. पण नंतरचे फॅक्टर हे सर्वांमध्ये कॉमन नसल्यामुळे तुमचं काय तर 2 गुणिले 2 किती होतं? 4. तर तुमचा मसावी किती आला? 12 24 24चा मसावी आला तुमचा 4. तर या एक्झाम्पल मध्ये तर तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. त्यानंतर आपण घेऊया लसावी. त्यानंतर लसावी. लसावी लसावी म्हणजे काय? दिलेल्या संख्यांच्या सामायिक विभाज्य संख्यांपैकी सर्वात लहान विभाज्य संख्येस त्या संख्याचा लसावी म्हणतात. तर लसावी कसा काढता बघा. आता आज आपण बघितलंय की मसावीमध्ये आपण काय करतो? जे कॉमन आहे तेच फॅक्टर घेतो. तर इथे आपल्याला कॉमन फॅक्टरने जेवढ्याने आपण भाग दिला ते सर्वांचा गुणाकार करायचा, त्यालाच म्हणतात मसावी. तर एक्झाम्पल साठी बघा आपण. तर बघा उदाहरणासाठी आपण बघूया 20 30 व 40चा लसावी. तर आपण फॅक्टर पाडून घेऊया. 20 2 पंच 10, 15 दुने 30, 20 दुने 40. त्यानंतर सेकंड बघा 2 भाग देऊ. 2 पंच 10, 15ला भाग जात नाही. 15 जसंच्या तसं. 2 10 20. त्यानंतर आपण भाग देऊ 5 5 1 5, 5 1 5, 5 त्रिक 15, 5 दुने 10. त्यानंतर आपण भाग देऊ 3 3 1 3. त्यानंतर 2 2 1 2. त्यामुळे आपल्याला भेटलं काय? 2 2 5 3 2. तर या सर्वांचा आपल्याला गुणाकार करायचा. पहिले आपण कसं बघायचो? या तिघांमध्ये कॉमन काय आहे ते. आता तसं नाही. एवढा हे जे सर्व तुम्ही ज्या सर्वांनी भाग दिला त्या सर्वांचा गुणाकार. तर इथं बघा 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 2. त्यांची टोटल किती येते तुमची? 120. हा झाला तुमचा लसावी. 20 30 40चा लसावी किती झाला तुमचा? 120. तर याच प्रकारे तुम्हाला लसावी काढायचा आहे. तर लसावी मध्ये अजून एक बघा. 2 क्रमांकात येणाऱ्या संख्यांचा लसावी कसा काढतात? 2 क्रमांकात
नैसर्गिक संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. लक्षात ठेवा, जर तुम्हाला क्रमागत दोन संख्या दिल्या असेल तर त्यांचा लसावी हा त्या दोघांचा गुणाकार असतो. एक्झाम्पल बघा, 15 व 16. 15 व 16चा लसावी दिला तर फॅक्टर पाडायची गरज नाही. त्यामध्येच लक्षात ठेवायचं की दोन क्रमागत संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. तर 15 गुणिले 16, 15 गुणिले 16 किती, तर तुमचे 240. तर 240 हा झाला तुमचा लसावी. 15 व 16चा लसावी काय झाला तुमचा 240. त्यानंतर बघा, दोन सहमूळ संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. आताच आपण बघितलं दोन क्रमागत, आणि त्यानंतर बघा दोन सहमूळ संख्यांचा पण गुणाकार हा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. पहिला पॉइंट. दुसरा बघा, दोन क्रमागत नाही, दोन सहमूळ क्रमागत आपण पहिला पॉइंट लिहिला. दोन सहमूळ संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. गुणाकार असतो. 12 व 17. 12 व 17 ह्या काय झाल्या सहमूळ संख्या. दोन सहमूळ संख्यांचा लसावी काय असतो 12 गुणिले 17 किती, आता 204. तर 12 गुणिले 17चा लसावी काय झाला 204. त्यानंतर अजून एक पॉइंट लिहून घ्या, दोन क्रमवार. थर्ड पॉइंट आहे, दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकाराची निम्मे असतो. कारण त्यांचा मसावी 2 असतो. कारण बघा, त्यांचा मसावी 2 असतो. उदाहरणासाठी बघा, 16 व 18 ह्या काय झाल्या दोन क्रमवार समसंख्या. तर यासाठी फॉर्म्युला आहे तुमचा लसावी काढण्यासाठी तुमचा फॉर्म्युला आहे 16 गुणिले 18. त्याच्या निम्म करायचं आपल्याला, इथं गुणा करायचं निम्म, बाकीले छेदात 2. तर 2 9 18. तर 16 गुणिले 9 किती होता 144. त्याचा लसावी किती आला 16 व 18चा लसावी आला 16 व 18चा लसावी आला तुमचा 144. त्यानंतर लास्ट पॉइंट बघा, चौथा दोन क्रमवार. आताच आपण समसंख्या बघितला आता विषम संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार अथवा मधल्या संख्येचा वर्ग वजा 1 येतो. मधल्या
संख्येचा वर्ग वजा 1 येतो. बघा, दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार अथवा मधल्या संख्येचा वर्ग वजा 1 येतो. इथं काय सांगितलंय? दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार. तर एक्झाम्पल वरून बघू. 13 व 15. तर काय सांगितलं? विषम संख्यांचा गुणाकार. तर 13 गुणिले 15 किती येतं तुमचं? 195. त्यानंतर तुम्हाला दुसरं सांगितले गुणाकार अथवा काय? मधल्या संख्येचा. 13 आणि 15च्या मधली संख्या कोणती? 14 चा वर्ग. 14 चा वर्ग किती? 196. 196 वजा 1 किती होतं तुमचं? 195. जर तुम्हाला 14चा वर्ग येत असेल तर ही गुणा करत बसायची गरज नाही. 14चा वर्ग वजा 1. तर ही डेफिनेशन किती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी बघा, जर विषम संख्या येत असेल तर. नेक्स्ट बघा, तर काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघू आपण. त्यानंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डायरेक्ट एक्झाम्पल स्टार्ट करू. लसावी गुणिले मसावी. लसावी गुणिले मसावी त्या दोन संख्यांचा गुणाकार. फॉर्म्युला काय आहे? त्या दोन संख्यांचा गुणाकार. दुसरा फॉर्म्युला आहे तुमचा दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्यांचा गुणाकार छेदात लसावी किंवा पहिल्या संख्या गुणिले दुसरी संख्या. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या छेदात लसावी. याने काय निघतो तुमचा? मसावी काढण्यासाठी हा तुमचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर दोन संख्यांचा लसावी काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे? लसावी काढण्यासाठी दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्यांचा गुणाकार छेदात मसावी. किंवा पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या छेदात मसावी. याने काय निघतं तुमचा? लसावीसाठी हे दोन फॉर्म्युले. त्यानंतर मसावी चौथा आहे. मसावी छेदात लसावी छेदात मसावी. लसावी छेदात मसावी बरोबर. त्या दोन संख्यांचा असामायिक अवयवांचा गुणाकार. यावरून त्यानंतर नेक्स्ट बघा. त्यानंतर एक असामायिक अवयव. पाचवा एक असामायिक अवयव गुणिले मसावी. एक आणि दुसऱ्या सामायिक बरोबर एक संख्या आणि दुसरा असामायिक अवयव गुणिले मसावी बरोबर
दुसरी संख्या, दुसरी संख्या. एक सामायिक अवयव गुणिले मसावी एक संख्या, दुसरी असामायिक अवयव गुणिले मसावी दुसरी संख्या. त्यानंतर लास्ट आहे तुमचा दुसरी संख्या, दुसरी संख्या मसावी गुणिले लसावी छेदात पहिली संख्या. तर याच प्रकारे आजचं लेक्चर आपलं इथे संपले. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर आपले रोजचे डेली लेक्चर होणार आहे. थँक्यू.